आणि पुण्यामधून एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। पुण्यातील गुंडगिरी काही संपण्याचं नाव घेत नाही। त्याचं कारण म्हणजे पुण्यामध्ये दाम्पत्यावर तलवारीनं वार करण्यात आले। किरकोळ कारणावरून तरुणाकडून दाम्पत्याच्या घरात घुसून हे वार करण्यात आले। येरोडा परिसरात ही धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी आता साजिद उर्फ डीजे मोहम्मद शेख, साकिब मोहम्मद शेख, शाहनवाज उर्फ चांद शेख आणि सुलतान उर्फ कैफर शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान या घटनेचं थरारक दृश्य कॅमेऱ्यातही चित्रित झालेलं आहे। घरात घुसून ही मारहाण करण्यात आलेली, हल्ला करण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, असं नेमकं काय झालं की घरात घुसून हा असा हल्ला झालेला आहे? नक्कीच, खरं तर पुण्यातील जी गुन्हेगारी आहे ती काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। एक धक्कादायक बाब, टोळी युद्धानंतर अजून एक धक्कादायक बाब पुण्यातील येरोडा परिसरामध्ये घडलेली आहे। 5 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली। आपण त्या व्हिडिओ मधनं बघू शकतो की एक 56 वर्षीय महिला ही दया मागत आहे आणि त्याच्या समोर असलेले जे आरोपी आहेत त्यांनी थेट तलवार काढून त्यांच्यावरती सपासप वार देखील केलेले आहेत। खरं तर किरकोळ कारणावरनं आदल्या दिवशी रात्री म्हणजे 4 ऑक्टोबरला काही किरकोळ वाद त्यांच्यामध्ये झालेले होते। त्यानंतर हा वार त्यांच्यावरती करण्यात आलेला आहे। याबाबत येरोडा पोलीस ठाण्यामध्ये साजिद उर्फ डीजे मोहम्मद शेख, साकिब मोहम्मद शेख व त्यांच्या साथीदार शाहनवाज उर्फ चांद शेख आणि सुलतान उर्फ कैफर शेख याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पण यामध्ये सगळ्यात धक्कादायक बाब अशी की सकाळी 10 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडलेली, दिवसा ढवळ्या ही घटना घडलेली आणि थेट घरात घुसून त्यांच्यावरती वार तर करण्यात आलेले आहेत, परंतु घरातल्याही देखील काही सामानाचं नुकसान खरं तर करण्यात आलेलं आहे। तर आता पुढे पुणे पोलीस काय कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे आहे। धन्यवाद रेवती, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।